तुझं नाव बेटा? कल्याणी जाधव. अच्छा, बरं कुठे राहतेस? सातगाव भुसारी. सातगाव भुसारे म्हणजे बाहेर गावून इथे शाळेला आहे. हो. अच्छा, तुझे आई वडील काय काम करते? पप्पा अनुराधा फार्मसी कॉलेजवर कर्मचारी आहे, नाही गृहिणी आहे. अच्छा, बरं काय वाटते तुला की ही शाळा कशी वाटते तुला? आता जवळपास 17 दिवस पूर्ण झालेले आहे शाळा सुरू होऊन आणि 18वा दिवस आहे. शाळा कशी आहे? शाळा खूप छान आहे. सगळं सर लोकांचं शिकवणं समजतं. पुन्हा सर लोक खूप छान बरं शिकवतात. आता नेमका टॉपिक कोणता चालू होता? काय शिकवणं चालू होतं? हिंदीचा 2 लघु कथा आहे हे शिकवताय अच्छा, मॅडम. हिंदीचा. हम्म. आता म्हणजे तू तू घरामध्ये हिंदी बोलते? नाही नाही, हिंदी. मराठी. परंतु हा विषय इथे चालू आहे. हिंदी विषय तुला समजतोय? हा. अच्छा, बरं कसं नेमकं गृहपाठ वगैरे सर्व? हा जमतो. तसे तर सर्व शिक्षक लोक आमच्याकडे खूप छान प्रकारे लक्ष देतात. अभ्यास पण आमचा वेळेवर चेक होतो सगळं. बरं तुला उद्या चालून या ठिकाणी कोणत्या दिशेने वाटचाल करायची इच्छा आहे? कोणत्या नोकरीला लागायची इच्छा आहे? मला मोठं डॉक्टर बनायचंय. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न. पण ती स्वप्न पूर्तता करण्यासाठी गुरुजन वर्गांचे सुद्धा आशीर्वाद आणि ती मेहनत ती महत्वाची आहे. आणि तितकीच मेहनत जर म्हटली तर विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी ज्ञान घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण तिच्या जर स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचे जर असेल तर तिच्या हाती आहे. आपण ज्ञान कसं आत्मसात करायचे आणि आपण कसे धडे घ्यायचे. मित्रांनो, तिला डॉक्टर व्हायचं आहे. कारण आरोग्य क्षेत्र आहे आणि आरोग्य क्षेत्रासोबत जुळणं हे अतिशय कठीण आहे. कारण तिला मेहनत सुद्धा या ठिकाणी भरपूर करावी लागणार आहे. जेणेकरून आईवडिलांची स्वप्न सुद्धा असतील, काही स्वप्नांची पूर्तता तिला करायची आहे. गुरुजन वर्गांची पूर्तता त्यांना करायची आहे. हे सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत का देतोय की कुठेतरी हा विद्यार्थी ध्येयाच्या दिशेने गेला पाहिजेत, त्याची वाटचाल चांगली असली पाहिजे आणि त्याचा विकास झाला पाहिजे. माझं नाव कामरान इम्रान खान. अच्छा, बरं कसं वाटते तुला? शाळा कशी आहे तुझी? शाळा चांगली. मी 8वी पासून इथे शिकायला लागलो. 8वी पासून? हा. अच्छा, बरं मग नेमकं मॅडम सर तुला कसं शिकवतायत? सर एकदम मित्र सारखं शिकवतात आणि मॅडम एकदम चांगलं शिकवतात. म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतात का तुझा? हा. अच्छा असं काही विचारलं पण मॅमला तर ते रागवत नाही, सर पण रागवत नाही. अच्छा, बरं मग असं शिक्षण घ्यावं वाटते तुला? हा. अच्छा, बरं तुला काय बनण्याची इच्छा आहे उद्याला? माझं स्वप्न आहे आणि माझ्या पप्पाचं पण स्वप्न आहे का मी व्यापारी बनू. मित्रांनो, व्यावसायिक त्याला बनायचं आहे आणि व्यापारी बनायचं आहे. कारण कला कौशल्य व्यवसायावर भर आज या ठिकाणी देताना बघायला मिळतंय. आणि ते शिक्षण या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिक्षणाची फार आवश्यकता आहे. कारण की या जगामध्ये जर वावरायचं जर असेल तर शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. कारण की पूर्वीचा जमाना होता अंगठा बहादरांचा, परंतु आता जमाना तसा राहिला नाही. तुम्ही व्यवसाय करा, नोकरी करा का आणखीन कोणतंही क्षेत्र निवडा, त्याला लागेल शिक्षण. आणि खरोखर त्यांनी समर्पक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्याला चांगलं एक उत्तम व्यापार या ठिकाणी त्याला करायचा आहे आणि त्याला व्यापारी म्हणून या ठिकाणी नाव कमवायचं आहे. या शाळेचं नाव कमवायचं आहे, या गुरुजन वर्गांचं नाव कमवायचं आहे आणि या शिक्षण संस्थेचं नाव कमवायचं आहे. हा ध्यास त्याच्या मनामध्ये दिसतोय आणि खरोखर त्याच्या या पूर्ण या ठिकाणी त्यांच्या स्वप्नांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. बेटा तुझं नाव? माझे नाव आयुष सुमित साळवे. हा, आयुष सुमित साळवे. अच्छा, साळवे. अच्छा, बरं काय वाटते तुला ह्या शाळेच्या प्रती? काय भावना व्यक्त करणार? शाळा कसं? ही शाळा खूप चांगली आहे. अच्छा, बरं तुझे क्लास टीचर कोण आहे? मॅडम आहेत का असं? माझे क्लास टीचर खोडके सर आहे. अच्छा, बरं काय शिकवतायत नेमकं ते? ते कोणता मराठी विषय? मराठी आणि इतिहास शिकवतात. मराठी आणि इतिहास. तुझ्या लक्षामध्ये बसतोय? हो. बरं तुझ्या अंगामध्ये असणारा एखादा सुप्त गुण कोणता आहे? कशामध्ये तुला आवड आहे? मी एडिटिंग छान करतो. एडिटिंग छान करतो. मित्रांनो, आज तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगानुसार या ठिकाणी जी एडिटिंग हा जो एक व्यवसायच म्हणायला काही हरकत नाही. कारण की तो छंद आहे आणि त्या छंदाच्या माध्यमातून सुद्धा आपण ध्येय गाठू शकतो. बरं काय बनायची इच्छा आहे उद्याला तुला? मला एडिटर. मित्रांनो, हे आहे व्यावसायिक आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून कसं या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवायचं हे गुरुजनांचं सुद्धा महत्वाचं असतं. आणि आज गुरुजन वर्ग चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करताना दिसतोय. शाळेची आदर्श विद्यार्थिनी इथे मानल्या जाते. तिला आपण भेटतोय की नेमकं तिच्यामधून
विचार कसे या ठिकाणी प्रेरित करण्यासाठी गुरुजन वर्ग प्रयत्न करतोय. तुझं नाव बेटा? संस्कृती राहुल साळवे. अच्छा, बरं काय वाटते, तुझी शाळा कशी वाटते तुला? खूप छान. रोज येते शाळेमध्ये? हो, बरं कशासाठी येते तू नेमकं इथे शाळेमध्ये? अभ्यास करण्यासाठी. शिक्षण घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. बरं कसे शिकवतात मॅडम वगैरे? खूप छान. खूप छान. तुझ्या भाऊसाहेबांबद्दल म्हणजे प्राचार्य जे आहे मुख्याध्यापक, त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांचा स्वभाव कसा आहे? खूप छान. खूप छान आहे. हो. का मारतात छडी घेऊन तुला? मारतात नाही, नाही. समजावून सांगतात. अच्छा, समजावून सांगतात. हो, बरं उद्याला कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे? ती कोणत्या नोकरीला लागणार आहे? मला पोलीस भरती करायची आहे. पोलीस बनायचं आहे. हो, बाबांचं आईचं स्वप्न आहे का? हो, पोलीस बनायचं. मग हो. पोलिसासाठी तुला शारीरिक व्यायामाची आवश्यकता आहे हो, आणि जास्तीत जास्त अभ्यास करणं महत्वाचं आहे. हो, तू करेल? हो. मित्रांनो, हे आहे विद्यार्थ्यांचे स्वप्न, तिला पोलीस बनायचं आहे. पण शिक्षकांचे सुद्धा त्याच्यासोबत या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन महत्वाचं असतं, तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं.